त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला, तर मंदिरावर सुमारे 1,25,000 दिव्यांची आरास करण्यात आली होती। दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळतर्फे गणपती मंदिरात दीपोत्सव व अन्नकूट आयोजित करण्यात आला होता। यावेळी उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अन्नकूट दीपोत्सवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो। गेल्या अनेक वर्षांची परंपरा ही दगडूशेठ हलवाई गणपती वर्षी राहिली। त्रिपुरा सुराचा उद्भव हा महादेवांनी केला। या प्रित्यर्थ त्यावेळेला ह्या कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये साजरा केला। त्याचंच प्रतीक म्हणून आज गणपती बाप्पांचा आपण बघताय की एक दीपोत्सव चांगला साजरा केला। मंदिराच्या कळसापासून ते पायरीपर्यंत जवळजवळ 1,00,000 दिवे आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरावर लावलेले आहेत। सगळे शुद्ध तेलाचे दिवे ते कासेमध्ये आपण लावतो। सुरक्षेची सगळी काळजी घेऊन आपण दिवे लावतो आणि भाविकांनी दिलेला सगळ्या फराळापासून हा अन्न गणपती बाप्पाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अर्पण केला गेलेला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिराचे दृश्य टिपण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती।